श्री स्वामी समर्थ. चला आज आपण भेंडी फ्राय करणार आहे. तर आपण आधी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि हो का अशी कापून घेतलेली आहे उभी. तर इथं आपण ह्याचा मसाला घेतलेला आहे. तर इथं लसूण कोथिंबीर कांडून घेतली. इथं काळा मसाला घेतलेला आहे. इथं दही घेतलेला आहे. चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे. हळद घेतलेली आहे आणि हे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर आता आपण ही सगळं एकत्र करणार आहे आणि ह्या भेंडीत असे भरून घेणार आहे आतमध्ये. तर हो का असा मसाला भरून घेतलेला आहे. तर हो का इथं तेल गरम करायला कढई ठेवलेली आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता जिरे टाकून घेऊया 1 चमचा. ह्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेतलेले आहे. आपण जिरे टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेणार आहे. आपला कढीपत्ता पण असा तळायला लागलेला आहे. तर आपण आता थोडं टमाटर टाकून घेणार आहे. अर्धा टमाटा आपण घेतलेला आहे. आपण असं टमाटर घेतलेला आहे. तर आता आपण ही असं आपलं टमाटर तळलेलं आहे. तर आता आपण ही भेंडी सगळी टाकून घेऊया. अशी भेंडी टाकून घेऊया आणि असे हलवून घेऊया. टमाटा असल्यामुळं ती काही खाली लागणार नाही. आपल्याला भेंडी फ्राय करायची आणि ही झाकून ठेवूया 10 मिनिटासाठी. आणि 10 मिनिटाच्या नंतर आपण ही भाकरी संग किंवा चपाती संग खाऊ शकतो. माझ्या मैत्रिणींनो अशी एकदा करून बघा आणि आवडली असेल तर तुम्ही मला फॉलो करा, कमेंट करा.